सत्कार केला जाईल। खूप खूप धन्यवाद विजेंद्र गावण, आपण आपल्या संघाचा खेळ पाहण्यासाठी ते आवर्जून उपस्थिती आहे। तर आम्ही पुन्हा एकदा बोलतो या दीपक नाईक मॅन फ्रॉम करंजा एक अतिशय सुरेख असं समालोचन पाहणार आहात। तर पुढच्या इनिंगची समालोचन करण्यासाठी दीपक नाईक करंजा यांच्याकडे मी माईक देतोय। टॉस जिंकला विवेक ठाकूरनं प्रथमतः बॅटिंग स्वीकारले, आमंत्रित केलाय सिद्धेश ठाकूर याला क्षेत्ररक्षणासाठी। आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये दुसरी मॅच, पहिली मॅच काय रंगली होती इथं आपल्याला पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये। नाही सगळं गरम आहे, साधा देऊ काय थंडा? थंड पाहिजे असेल एक काम करा, बरणी बाटली मोठी भरून बरणीत मस्त थंडगार आहे। कुठं आहे? असं मी वाटलं खाली असतील कुठच्या या बरण्या त्याची थंड पाणी आहे। चलूया क्रिकेटच्या धरतीपटलावरती आपल्याला पाहायला मिळेल दुसरी मॅच। एका बाजूला सिद्धेश ठाकूर, त्यांचे विपक्ष असेल विवेक ठाकूर, दोन ठाकूर यांची लढत पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये। कुठला ठाकूर पलटवार करेल? पहिल्या मॅच मध्ये प्रतीक ठाकूरचा वार पलटवार, पहिली मॅच जिंकली, ठाकूरचा पलटवार पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये। 2 वर्ष मालिकावीरचा किताब पटकवतो, सातत्यानं केगाव प्रीमियर लीग मध्ये संलग्नाचा तिसऱ्या आणि चौथ्या पर्वामध्ये ज्यानं आपल्या नावावरती आपला अधिराज्य गाजवलेला खेळाडू विवेक ठाकूरना संलग्नाचा 2 वर्ष ज्यानं मालिकावीर पटकवलाय, तोच पर्व 5वा मध्ये खेळत असताना पाहायला मिळेल विवेक ठाकूर आणि त्यांच्या सोबतीला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये। केगाव प्रीमियर लीग 2026 चा थरार पाहता पर्व 5वे, पर्व 5व्या मधील दुसरी मॅच आणि दुसरा दिवस। आतिश शरांचा ग्रीन सिग्नल, करूया मॅचला सुरुवात आपल्याला पाहायला मिळतोय। थँक्यू सो मच, दोन्ही पंचांच्या भूमिकामध्ये पाहायला मिळतात। ओ चांगला टॅपिंग क्रिकेट, आपला फॉलो थ्रो मध्ये बॉल अडवलाय, त्यावरती एलिट्सचा डॉट बॉल, पहिलाच बॉल डॉट बॉल टाकत असताना आपल्याला 40+ चा गोलंदाज मिलिंद नावाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो। स्ट्राईक वरती विवेक ठाकूर, ज्याने सलगच्या 2 वर्ष ज्याने आपल्या नावावरती मालिकावीर फडकवल्यात। इतिहास नोंदवेल का? इथे पडल्यानंतर खालीच राहिलाय डिक्लेअर स्वरूपामध्ये, एकच धाव मिळाली या बॉल वरती। बँक अकाउंट आणि दोन्ही 12th मॅन या फिल्डिंग करणारी टीम आपला 12th मॅन आपल्यापर्यंत पोहोचवा। 12वा प्रतिनिधी का लाईव्ह स्पर्धा कुठलाही निर्णय देत असताना आपला 12th मॅन इथं हजीर पाहिजे। ओ लीडिंग ऑफ द बॅट, तिथे किती धावा मिळतील डिक्लेअर स्वरूपामध्ये। आणखीन एक दुसरा बॉल आला डिक्लेअर स्वरूपामध्ये, 2 धावांना स्कोरबोर्ड पुढे सरकलाय विवेक ठाकूरच्या बॅट मधून। कमालची मॅच, पहिली मॅच रुसली होती, काय युद्ध पाहायला मिळालं होता। दैदेप्यमान 16 केगाव प्रीमियर लीग पाहायला मिळतो आपल्याला। हो हो चांगला फटका पाहायला मिळतोय, काय फटका सजवलाय, क्रॅकिंग बुलेट कोळीगात 4 रन्स। ठाकूरचा वादळ, पलटवार ठाकूरचा पाहायला मिळतोय। हो चांगला फटका, आणखीन एक फॅबुलस स्ट्रोक, क्रॅकिंग 4 रन्स, विवेक ठाकूरचा टाट, लावली गोलंदाजाची बाट। टाट, लावली गोलंदाजाची बाट, काय कमालची बॅटिंग करतोय विवेक ठाकूरचा धीरज। या मॅच मध्ये कप्तान चला सीना तान आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। काय फलंदाजी, 2 बॉल डॉट आल्यानंतर
काही उर्वरित बॉल वरती आपला अधिराज्य गाजवतोय. टेन्शन प्रेस जाणवलाय मिलिंद याच्या गोलंदाजीवरती. काय कमालची पाहायला मिळतोय. ओ इथे पहा आणखीन एक व्हाईट बॉल. अतिश सरांचा इशारा, लाईटचा व्हाईट बॉल. बाहेर जाणारा बॉल पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये विवेक ठाकूर पाहताय. ओ फुलटॉस बॉल होता तिथे पहा किती धावा येतील. सिद्धेश ठाकूरला चकवला बॉल ना तिथे वाहूया. फिल्डर धावतात, फिल्डर पोहोचतील बॉल वरती तिथ पावत. 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावानं स्कोर बोर्ड हलकस पुढे सरकेल. धावफलक धावा झाल्या त्या 13 धावा, 30 रन्स ऑन स्कोर बोर्ड. केगाव प्रीमियर लीग पाहताय, स्पर्धा एन्जॉय करताय. प्रेक्षकांनो घर बसले सुद्धा एन्जॉय करू शकता. आपल्याला पाहायला मिळेल पीटीसी लाईव्ह पनवेल टेनिस क्रिकेट.com वरती. काय फॅन्टॅस्टिक आणि काय क्वालिटी आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. मिलिंदनं धावा मोजल्या त्या पहिल्या षटकामध्ये 13 बिनबाद 13. अद्याप टीमचा टीम कॅप्टन विवेक ठाकूर नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती नेक्स्ट बॅटर 40+ चा पाहायला मिळेल प्रवीण ठाकूर, ज्यांना केगाव गावाला अनेक वर्ष लीड करणारा 40+ मधील आता केगाव प्रीमियर लीग मध्ये धाडसी अनुभव. कित्येक वर्ष कित्येक पावसाले पाहिलेत या बॅटरना आणि ओल्डीचं गोल आता दाखवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. ओ खोलवर बॉल खोदून काढलाय डाऊन दी ग्राउंड. तिथे फिल्डर पोहोचलेत. फिल्डर थोड्या चकल्यात. 1च धाव. विवेक ठाकूरनं सांगितले की या बॉल वरती 1च धाव आपल्याला पाहायला मिळतो. 1 धावानं स्कोर बोर्ड हलकस पुढे सरकेल. 14 धावा झाल्यात. 6 षटकांची मॅच, 36 बॉलचा खेळ पाहायला मिळेल आपल्याला. काय नाही जास्त मेन पाणी टाकायला पाहिजे. बर्फ असलं तर पाणी पाहिजे. पाण्यात लगेच थंड होतं. सिद्धेश ठाकूर बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती 1 धाव खर्च केल्यात. हो चांगला बॉल पाहायला मिळाला. गुडलेन्स वरून बॉल बॉलिंग घेतलाय थेट विकेट किपरच्या हातामध्ये. हे लीडचा डॉट बॉल. आता सिद्धेश ठाकूरचा पलटवार. ठाकूर न किया हुआ कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. संदेश ओ डिफेन्स केला बॉलला. हीच तर खासियत आहे. मोठा फटका आल्यानंतर सिद्धेशनं टाकलेला माफी असावी आपल्याला पाहायला मिळतोय. संदेश नावाचा गोलंदाज सातत्यानं ग्रामीण स्तरावरचं क्रिकेट ज्यांना अधिराज्य गाजवला तोच बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. तर प्रवीण ठाकूर यांना प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे जयंत पाटील बाजारपूर यांच्याकडनं. सुवर्ण संधी प्रवीण ठाकूर यांच्यासाठी. हो फुलटॉस बॉल होता आपल्याला पाहायला मिळतो. शरीर झुकवत फटका सजवलाय. फिल्डर पोचल्यात. आउटफील्ड थोडी खराब असेल तिथे पहा किती धावा येतील. 2 धावा पूर्ण केल्यात. संदेश ठाकूरचा पलटवार पाहायला मिळतो या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये 13 आल्यात. धावफलक धावा झाल्यात अद्याप 18 धावा, 18 रन्स ऑन स्कोर बोर्ड. संदेशनं केलाय कमबॅक. ओ स्लोवर वन गती काढून घेते बॉल वरती. प्लेसमेंट नजाकत या बॉल वरती सर्व काही पाहायला मिळाला. जरी मोठे फटके नसतील तरी सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित केला जातोय विवेक ठाकूर याचा. त्याला सुद्धा ठाऊक आहे जिथपर्यंत मी शेवटचा बॉल केले तिथे धावा माझ्या बॅट मधून येतील. ओ चांगला फटका पाहायला मिळतोय. डिफेन्सिव्ह केला बॉलला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगला आपल्याला पाहायला मिळतो. इट्स अ डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल खेळत असताना या बॉल वरती चकमा देने वाले गेंद पर काही नंबर नाही होता. 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉल नंतर धावा झाल्या त्या 19 धावा पाहायला मिळतील. 19 रन्स ऑन स्कोर बोर्ड. बिनबाद 19 धावा झाल्यात. अद्याप टीमचा सेनापती, टीमचा टीम कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कप्तान चला सीना तान विवेक ठाकूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कुठला गोलंदाज वापरला जाईल या मॅच मध्ये पाहूया. 12 बॉलचा खेळ संपला. 12 बॉल नंतर धावा झाल्या त्या अद्याप स्कोर गार्ड वरती 19 धावा. लाईव्ह टेक्निकल पीटीसी पनवेल टेनिस क्रिकेट.com वरती त्या वाहिनीवरती जाऊन सबस्क्राईब करा. नवीन असाल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. डीजे यस डीजे
मच. तर त्रिमूर्ती वॉरियर्स संघ 12वा खेळाडू आपला पाठवा. अजून देखील प्रतिनिधी कोणी नाही आला. काही ते रिव्ह्यू ज्यावेळी असेल ना त्यावेळी तुमचा खेळाडू उपलब्ध पाहिजे. ठीक आहे चला. थँक्यू सो मच डीजे मास्टर. नेक्स्ट गोलंदाज षटक क्रमांक 3 घेऊन आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. पाहूया बॉलरचं नाव विचार. गोलंदाजाचं नाव असेल अद्यापी. हो इथे पा स्वीट साऊंड ऑफ द बॅट. फिल्डर पोहोचलेत. संदेश ठाकूरना सोडला असेल. संदेश ठाकूरना आता जीवनदान दिलाय. पहिल्याच बॉल वरती जिथे सर्वाधिक मोठी विकेट होती विवेक ठाकूर हे सुमनत असेल. जीवनदान मिळाला या बॅटरला. स्वतः टीम कॅप्टनचा झेल सोडलाय. संदेश ठाकूरनं टीम कॅप्टनचा झेल सोडलाय. तर आपण प्रेक्षकांमध्ये पाहतोय की जीवन पाटील डोंगरवाली आणि हेमंत पाटील कुठे असतील तर आपण व्यासपीठावर यायचं आहे. जीवन पाटील आपण या का? हेमंत पाटील इथे येऊन गेलेले. ते स्वतः सांगितलं की मी व्हॉलेंटियरची आज भूमिका पार पाडणार आहे. तर जीवन पाटील आपण कुठे असतील तर यायचं आहे समालोचन कक्षामध्ये. कुशल नावाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इथे झेल उडाला होता. आणखीन एक पहिल्या मॅच मध्ये प्रतीक ठाकूरचा झेल सोडला होता. त्यानंतर त्याने केला पलटवार. 10 मध्ये 25 धावा कुठून काढल्यात. याही मॅच मध्ये चुका झाल्यात. तितक्या चुका करण्यात भोगावं लागेल तुमच्या टीम साठी. संदेश ठाकूरनं पहिला झेल सोडलाय. त्यानंतर आपल्याला विवेक ठाकूर कुठेतरी फ्रंट फुटला पाहायला मिळतोय. धाव फलक धावा झाल्या ते आपल्याला पाहायला मिळतील. 23 धावा 23 रन्स ऑन स्कोरबोर्ड. हो चांगला फटका पाहायला मिळतो. वॉट स्ट्रोक. कमालचा फटका पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. चेंडू अडवलाय. तिथं आउटफील्ड खराब आहे. चेंडून घेतली वलन. तिथं आपल्याला वलन घेताना पाहायला मिळालं. त्यापूर्वी 2 धावा आल्यात. विवेक ठाकूरनं 2 धावा पूर्ण केल्यात. धाव फलक धावा झाल्या त्या डबल डिजिट मध्ये 25 धावा झाल्यात. डबल डिजिट मध्ये धावा पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये विवेक ठाकूर सेनापती टीम कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. हॅलो ओ इथे काही पण निशाणा काही पण साधा फटका सजवायचा होता. सरळ स्ट्रेट ड्राइव्ह आणि चेंडू बॉलन घेतला. लेग साइडला बॉलन घेताना पाहायला मिळतोय. हॅलो. तर प्रवीण ठाकूर साठी अजून एक सुवर्ण संधी आली आहे. जयंत पाटील यांच्याकडनं 500 रुपये आणि पियुष ठाकूर यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये लावलेले आहेत. बघा पियुष ठाकूरचा किती जीव आहे प्रवीण ठाकूरवर. ज्यावेळी ऑप्शन होता ना त्यावेळी सांगत होता माझ्या टीम मध्ये नको. पण आता त्यांनीच मला वाटते बक्षीस लावलेलं आहे पियुष ठाकूरनी प्रवीण ठाकूरवर. म्हणजे 1000 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक षटकाराला. प्रवीण ठाकूर सुवर्ण संधी आहे. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण यांना सुवर्ण संधी आहे. पियुष ठाकूर कडून कमालचा चेंडू पाहायला मिळाला. स्विंग होणारा बॉल पाहायला मिळाला. स्विंग एंड मिस. चकमा देने वाले गेंद पर काही नंबर नाही होता. या बॉल वरती आलाय. इट्स अ डॉट बॉल. प्रवीणला अद्याप सुवर्ण संधी असेल. ओल्ड इज अ गोल्ड. अनेक पावसाळे केगाव टेनिस क्रिकेट वाला पडलेलं गोड स्वप्न आपल्याला पाहायला मिळेल का पाहायला मिळतं मैदानाच्या आत बघा. तिथं फिल्डर सरसावल्यात. या बॉल वरती मिळतील. पाहूया किती धावा. 2 धावा मिळाल्या. 2 धावा पूर्ण केल्यात. खोऱ्यानं धावा काढल्या जातात. खोऱ्यानं धावा रोखल्या जातात. मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवा विनंती असेल. 3 षट खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये धाव फलका धावा झाल्या 28. ड्रिंक स्टॉली मैदानाच्या आतमध्ये धावूया. पाहत राहा ऐकत राहा. अभिमानाची स्पर्धा केगाव प्रीमियर रोलिंग. तर आपण पाहतोय जीवन पाटील यांचं देखील इथे स्वागत झालेलं आहे. त्यांचे सुद्धा केगाव प्रीमियर लीग पर्व 5 तर्फे खूप खूप आभारी आहोत. तर लगेच 12वा खेळाडू पाणी घेऊन जायचं आहे. प्रत्येक वेळी आपण 2 बाटल्या न्या. त्यांना पण न्या. त्रिमूर्तीवाल्यांना पण न्या. त्रिमूर्तीवाल्यांचे 11 खेळाडू आहेत. एक 12वा खेळाडू थोडासा काम असल्यामुळे थोडासा उशिरा येईल. 2 ते 3 मिनिटांचा ब्रेक असेल. प्रवीण ठाकूर यांना पाणी जास्त द्या. खरंच वयाच्या हिशोबाने अजून देखील ते क्रिकेट खेळतात आणि त्यांनी क्रिकेट अजूनपर्यंत जिवंत ठेवलेलं आहे. 40+ केगाव संघाचा एक जबरदस्त नेतृत्व सुद्धा करतात. कधी कधी चांगले मॅचेस सुद्धा त्यांनी जिंकून दिल्यात.
करंजा इथे मला वाटते 50 धावांची बहारदार खेळी सुद्धा केली होती प्रवीण ठाकूर यांनी. तेच प्रवीण ठाकूर आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे ती किती झाले रुपया 3 ओव्हरीत? 28 धावा झालेल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 28. अजून देखील सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय आपण. एकीकडे असेल विवेक ठाकूर स्वतः कर्णधार आहे. पर्व 3 आणि पर्व 4 मध्ये याच विवेक ठाकूरने सतत 2 वर्ष मालिकावीरचा किताब फटकावला होता. तोच विवेक ठाकूर पर्व 5 मध्ये देखील खेळताना पाहतोय. तर क्षेत्ररक्षकाच्या टीम मध्ये जर विचार केला तर आदित्य भुवड या गेल्या वर्षी खेळाडूला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असा हा पारितोषिक भेटला होता. आदित्य भुवड या संघामध्ये देखील आपण खेळताना पाहणार आहोत. तर पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण एक आतिश ठाकूर आणि विराज पाटील हे 2 पंच आपल्याला इथे लाभलेले आहेत. YouTube लाईव्ह स्पर्धा पाहतोय. चिट्ट्या रेड्डी नागाव यांच्याकडनं या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा सुद्धा आलेल्या आहेत. तसेच वैभव कडू नागाव यांच्याकडनं आपल्याला सतत 4 दिवसीय युट्यूबची व्यवस्था केलेली आहे. वैभव कडू यांचे देखील खूप खूप आभारी आहोत की गेल्या वर्षी वैभव कडूने ज्यावेळी स्पर्धेला आला होता सामना पाहण्यासाठी त्यावेळीच त्यांनी सांगितलं होतं की पुढल्या वर्षी तुमची स्पर्धा ही YouTube लाईव्ह असणार आणि त्या YouTube लाईव्हचं सर्व थेट प्रेक्षक पण आपल्याकडनं असणार आहे. तर दिलेला शब्द वैभव कडू यांनी पार पाडलेला आहे. त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. नक्कीच वैभव साहेबांचा सुद्धा मी मनाच्या अंतकणापासून आभार व्यक्त करेन, ज्यांना 4 दिवस आपल्या लाईव्ह वाहिनीची ज्यांच्या माध्यमातून आपण पाहताय स्पर्धा कव्हरेज केली जाते. तुमचा सुद्धा मनाच्या अंतकणापासून आभार व्यक्त वैभव साहेबांचा करतोय. चलूया क्रिकेटच्या धरतीपटलावरती 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांनंतर धावा झाल्या त्या 28 आणि 4थं षटक घेऊन संदेश ठाकूर टीमचा टीम कॅप्टन समोर विवेक ठाकूर. बेश विरुद्ध पेस, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. नक्कीच फटका सजवलाय या बॉल वरती. सो एलिग्रेट, सो ब्युटिफुल. संदेश ठाकूरच्या पहिल्या बॉल वरती जिथे झेल निसटला होता आपल्या हातातून. ओ डिफेन्सिव्ह बॉल पाहायला मिळाला. ओ नक्कीच प्रयत्न केले होते, प्रयत्न राहिले अपूर्व. बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाले. या बॉल वरती सिंगल येताना विवेक ठाकूरनं सिंगल काढले. हीच तर खासियत आहे विवेक ठाकूरची. मोठा फटका आल्यानंतर एक सिंगल डिफेन्सिव्ह बॉल केलायचा मैदानाच्या आतमध्ये. तेच करत असताना विवेक ठाकूर पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. संदेश ठाकूरनं टाकलेला पलटवार. ओ नक्कीच काय बॉल टाकला. बॉल टॉस होताना पाहायला मिळाला. उचलले घेणारा बॉल थेट विकेट किपरच्या हातामध्ये सोपवलाय. काय विकेट किपिंग पाहायला मिळाले. प्लस वरून वलन घेणारा बॉल संदेश ठाकूरचा पाहायला मिळतोय. अनेक आपण पाहताय केगाव टेनिस क्रिकेट विश्वाला ज्यांना कमीत कमी धावांवरती रोखण्याचा पराक्रम नोंदवला आपल्या नावावरती तो संदेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आज गावाची आणि अभिमानाची स्पर्धा खेळतोय. केगाव प्रीमियर लीग पर्व 5वे. ओ चांगला फटका पाहायला मिळतोय. फटका तर फसलाय. कृषलला पकडलाय जेल. प्रवीण पटेल मैदानाच्या बाहेर. पहिली विकेट गारतगार. धक्का क्रमांक पहिला एसडीजे. धन्यवाद डीजे. आपण पाहताय दीपक नाईक आकाश ठाकूर पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. ऑक्शन मध्ये या खेळाडूची चर्चा राहिली होती. 40,000 पॉइंट्स मध्ये डब्बल विवेक ठाकूरना आपल्या टीम मध्ये सोल्ड केलाय.
या ऑप्शन मध्ये चर्चा राहिली होती या खेळाडूची, कारण अनेक आपण पाहता ओपन खुले गटाचं ज्यानं क्रिकेट पाहायला गेला तर अधिराज्य गाजवलं आपल्या गोलंदाजीच्या शैलीवरती. हो चांगला फटका, वॉट अ स्ट्रोक, कमालीचा फटका पाहायला मिळालाय. नजर परफेक्ट या बॉलवरती, बस काय बाबा, मिळालाय 4 धावा. यश विजय. या बॉलवरती पहिलाच बॉल फेस करत असताना षटकार ऑफ साइडला, तितकंच कठीण असतं पण तो सोपं करून दाखवलाय. फटका, काय फटका सजवलाय, वॉट अ स्ट्रोक. हो डिफेन्सिव्ह बॉल, बॉलला खेळून काढला या बॉलवरती, कारण विकेट द्यायची नाही. 1 विकेट प्राप्त झाली या टीमची. पाहायला गेलं तर धावफलक धावा झाल्या तर आपल्या गुणलेख सांगतील 42 धावा, 42 रन्स ऑन स्कोर बोर्ड. षटक संपलाय अतिश दादा, षटक संपलाय. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती डॉट बॉल, चौथ्या बॉलवरती विकेट, 5व्या बॉलवरती 6 आणि शेवटच्या बॉलवरती सिंगल. 4 षटकांचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं धाव फलक धावा झाल्या ते 42 आपल्याला पाहायला मिळेल. काय कमालची आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आकाश ठाकूरला लागलेली सर्वाधिक मोठी बोली 40,000 तब्बल लागली होती. ऑक्शन मध्ये या खेळाडूची नक्की चर्चा राहिली होती, आपल्याला पाहायला मिळाली होती. त्याच आकाश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल फेस करत असताना ऑफ साइडला, वॉट अ स्ट्रोक, कमालीचा फटका सजवलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतच राहा, तो फटका इतका चांगला होता, काय कमालचा फटका पाहायला मिळाला. गौरव नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 5 घेऊन पाहायला मिळेल. समोर असेल आकाश ठाकूर, याची चर्चा राहिली अद्याप. ओ चांगला बॉल पाहायला मिळाला, पडल्यानंतर खालीच राहिला बॉल, हाच सांगत असताना बॅटर आणखीन एक लीड्सचा डॉट बॉल. पहिलाच बॉल टाकला गौरवनं डॉट, त्या आकाश ठाकूर आला. या बॉलवरती प्रश्न विचारला होता, आकाश ठाकूर जवळ उत्तरच नव्हता या बॉलचा. हे लीडचा डॉट बॉल. ओ चांगला बॉल पाहायला मिळालाय, काय कमबॅक केला, ग्रेट कमबॅक, कमालची गोलंदाजी. 4 षटकामध्ये धाबा आल्या होत्या 42 आणि 5वं षटक टाकत असताना गौरवनं केलेल्या 2 बॉलवरती 2 डॉट बॉल. अपना टाइम आएगा, अपना टाइम आएगा, इस भरोसे पे मंत्र हो दोस्त लोग. अपना टाइम कभी आता नहीं, अपना टाइम खुद लाना पड़ता है. आपल्याला हेच करावं लागेल, आपला टाइम आणावा लागेल. हो चांगला फटका पाहायला मिळतोय, मिस टायमिंग स्ट्रोक डाऊन द बॉल. रितेश मोरे पाहायला मिळतोय, टिपलाय झेल, घारतगार, आणखीन एक विकेट. आपल्याला शिवभक्तांचा संगीत पाहिलात, कमालचे संगीत पाहायला मिळते सूरमधून. दुपारच्या सत्रामध्ये डीजे मास्टर सुद्धा रंगात आल्यात. तितक्यात महत्वाची मॅच पाहायला मिळते. दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिली मॅच प्रतीक ठाकूरच्या टीमनं मारली बाजी. या मॅच मध्ये कोण जिंकेल आणि कोण पुढच्या वाटचालीसाठी संजय पाहायला मिळेल. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश ठाकूर परतला मैदानाच्या बाहेर. गौरवनं कमालीची गोलंदाजी केली, 2 बॉल 2 डॉट आल्या. त्यानंतर आकाश ठाकूर प्रेशर मध्ये विकेट टाकली, विकेट टाकून गेलाय नेक्स्ट फलंदाज.
हो चांगला फटका, आणखीन एक झेल उडाला. मिस टायमिंग स्ट्रोक रितेश मोरेनं संलग्नाचा या मॅच मध्ये 2 झेल पकडल्यात. गारतगार आणखीन एक विकेट. हे धक्का, हे विकेटचा पता. हॅलो हॅलो सलग 2 चेंडूवर 2 सफलता प्राप्त केलेल्या आहेत गौरव यांनी. जर तिसरी सफलता प्राप्त केली, हॅट्रिक साजरी केली, तर आशिष तांबोळे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे गौरवसाठी. धावसंख्या झालेली आहे ती 42 धावा. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे ती 42. तिसऱ्या चेंडूवर जर सफलता प्राप्त झाली, हॅट्रिक साजरी केली, तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे गौरवसाठी. नक्कीच सुवर्ण संधी असेल गौरवाला. जर या बॉल वरती विकेट आले तर डबल कॅश प्राइस 1000 रुपये दिले जातील. 2 विकेट आल्यात, आणखी एक विकेट येईल का? मागोमाग विकेट टाकत गेलेत बॅटर. अद्याप मैदानाच्या आतमध्ये एकही बॅटर टक धरून उभा राहिलाय नाही विवेक ठाकूरला बगलता. ओ चांगला बॉल पाहायला मिळाला. प्रचंड वेग थेट विकेट किपरच्या हातामध्ये. काय गोलंदाजी केली, जोरदार टाळ्या होत्या या गोलंदाजाला. का अप्रतिम गोलंदाजी करतोय. जिथे 4 षटकानंतर 42 धावा होत्या, तिथंच धावा रोखल्या गेल्यात. काय कमालची गोलंदाजी राहिली. फक्त पाहायला गेलं तर या षटकामध्ये विकेट आणि 0-0 हा बॉलिंगचा ग्राफ पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. मेडन षटक होईल का या स्पर्धेतील? काल तर झाला एक. ओ बॉलला टॉस केला, गुड लेन्स वरून बॉलला आपल्याला पाहायला मिळेल. या बॉल वरती आली वाईट. अतिशरांचा इशारा आलाय या बॉल वरती वाईट. काय कमालची वाईट न स्कोरबोर्ड हलकं साठता कुठेतरी पुढे सरकेल. तर 40 धावा झाल्यात. 43 रन्स ऑन स्कोरबोर्ड या षटकातील आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल असेल. अद्याप पाहायला गेलं तर वैयक्तिक 30 धावांवरती बॅटिंग करतोय. रिव्ह्यू घेतलाय. डिसिजन इज पेंडिंग. आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. डिसिजन इज पेंडिंग. दूध का दूध, पाणी का पाणी. हाईट फॅक्टर पाहिला जाईल या बॉलचा. टॉस बॉल झाला होता. थर्ड पंच आपल्या सौम्य जोडले गेलेत. व्हाईट बॉल असेल पंच. व्हाईट बॉल. या बॉल वरती धावा अतिरिक्त जोडल्या जातील. 43 या षटकातील शेवटचा बॉल असेल. काय गोलंदाजी राहिली गौरवाच्या प्रतिम. 0-0 विकेट विकेट 0-0 असा बॉलिंगचा ग्राफ आणि आलेला व्हाईट बॉल. मेडन षटक येईल का या स्पर्धेतील? दुसरं मेडन षटक गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? ओ इथे चांगली गोलंदाजी, जोरदार टाळ्या झाला पाहिजे. या स्पर्धेतील दुसरे मेडन षटक पाहायला मिळतोय. गौरवनं नवीन पराक्रम नोंदवलाय. इतिहास लिहिला जाईल या गोलंदाजाचा. केगाव प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये गौरवनं टाकलेला मेडन षटक. धावफल का धावा झाला त्या 43 धावा. विवेक ठाकूर 6चे 6 बॉल नॉन स्ट्राईक वरतीच राहिला. पाठोपाठ विकेट आल्या, त्यानंतर स्कोर रोखला गेलाय. हीच तर टीम कमबॅक पाहायला मिळतोय. सो मच. कालच्या सत्रामध्ये चर्चा राहिली होती विराज पाटील याची. त्यानं सुद्धा या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक हाताळलं होता. आणि आज गौरव याची चर्चा राहिली, ज्यानं 1 षटक टाकत असताना मेडन ओव्हर षटक या स्पर्धेतील दुसरं मेडन षटक. कालच्या सत्रामध्ये विराज पाटीलची चर्चा राहिली होती या गोलंदाजाची, ज्यानं मेडन षटक हाताळलं होतं. आज गौरवनं तोच इतिहास लिहिला गेला केगाव प्रीमियर लीगच्या पानावरती. काय गौरवनं मेडन षटक टाकलाय. आज गावामध्ये चर्चा होईल. स्पीडअप करा. लक्ष वेधतोय संदेश दादा की स्पीडअप करा. कृषल नावाचा गोलंदाज
डेट ओव्हर हाणामारी षटक स्लोग ओव्हर घेऊन आपल्याला कृषल नावाचा गोलंदाज समोर असेल. विवेक ठाकूर तो वैयक्तिक 30 धावांवरती बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. चर्चेचा विषय राहील गौरव याचा. कालच्या सत्रामध्ये विराज पाटीलला टाकले मेडन षटक. मॅचला कलाटणी दिली. हो चांगला फटका झेल उडालाय. गॅप लय मोठी. तिथे पाहूया किती धावा येतील. बॉलला अडवला गेलाय. गौरवनं बॅकअप दिलाय आणि चेंडू अडवल्या. या बॉलवरती मिळतील 2च धावा. 2 रन्स 2 धावा मिळतील. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली संदेश यांची. या बॉलवरती मिळतील. गॅप लय मोठी नाही धावांचा तोटा मिळाला गेला त्या या बॉलवरती. बस काय बावा मिळाल्या 4 धावा. ओ इथे चालाकी पा या बॉलची. विवेक ठाकूर निघाले होते खेळपट्टीच्या बाहेर. का फटका सजवेन पण अतिरिक्त बाहेर पडलाय बॉल. पाहायला मिळेल या बॉलवरती. दफल का धावा झाला ते आपल्याला पाहायला मिळतील. नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट असेल. उघडे डोला पहा नीट. तुमच्या समोर आहे फ्री हिट. या फ्री हिट वरती आपल्याला पाहायला मिळते नो +1 2 धावा मिळाल्यात. धावफल का धावा झाला ते 49 धावा 49 रन्स ऑन स्कोरबोर्ड. विवेक ठाकूरचा पलटवार. ठाकूर मैदानाच्या आतमध्ये. सीना तान कप्तान चला सीना तान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सेनापती कृषल नावाचा गोलंदाज. टेन्शन परत जाणवला. प्रेशर पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. हो फुल टॉस बॉल. फुल ठोल वसूल केलाय की काय. आणखीन एक झेल निसटलाय. कोणाचा तो विवेक ठाकूर याचा. फ्रीड बॉल होता. या बॉल वरती मोफत खेळण्याची संधी होती. विवेक ठाकूर यांना बॅट स्विंग फिरवली होती या बॉल वरती. पण येईल 2 धावा. धावफल का धावा झाले ते 50 चा टप्पा उलटलाय. 50+ धावा झाल्यात. 51 धावा जोरदार टाळ्या होत्या विवेक ठाकूरच्या टीम साठी. एका हाती किल्ला लढवला मैदानाच्या आतमध्ये. हो चांगला फटका पाहायला मिळतोय. पाहूया या बॉल वरती किती मिळतील. सो एलिग्रेट सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग लाईक वाव. यश डीजे संगीत ऐकलात. मी मिरवीन तुला गाडीवर. विवेक ठाकूर सांगते मी मिरवीन बॉलला आणि बॉलला मिरवतोय आणि फरल भिरकावून दिला आउट ऑफ द पार्क. स्टँड अंडर डिलिव्हर स्टँड अंडर डिस्पॅच. मैदानाच्या आतमध्ये वादळ गुंगवतोय. वैयक्तिक 42 धावांवरती पहिली 50 येईल का विवेक ठाकूरच्या बॅट मधून. ओ इथे पहा वाईटचा इशारा अतिश शरांचा. काय फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. डबल 42 धावा झाला तो स्कोरबोर्ड वरती. हो चांगला फटका पाहायला मिळतोय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट.
घे धक्का घे छक्का आणखीन बिग 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 हिट एलटीजे. षटक संपला अतिश सर. पहिल्या बॉल वरती माफी असावी. एक डॉट दोन वाईट वाईट. धावल का धावा झालं ते विवेक ठाकूर याच्या वैयक्तिक किती धावांवरती 48 धावांवरती वैयक्तिक फलंदाजी करतो विवेक ठाकूर. पहिली 50 येईल का आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल क्रुशियल घेऊन फक्त 2 धावांची गरज आपल्या 50 साठी. धावफल का धावा झाला ते आपले गुणलेख सांगतील. 64 धावा झाले तो स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. ओ इथे पा किती धावा येथील या बॉल वरती. 21 धाव काढली या बॉल वरती. 48 धावा. जोरदार टाळ्या झाला पाहिजे विवेक ठाकूर याचा. 2 धावानं षटक हुकला आपला. कदाचित काय कमालची बॅटिंग पाहायला मिळाली. एका हाती किल्ला लढवलाय. कप्तान चला सीना तान. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. धावफल का धावा झाला त्या 65 धावा. 66 चा विन असेल. आवाज ऐकूया दमदार आवाज याच गावातील संदीप दादा यांचा. थँक्यू. चला लाईनअप मध्ये बाहेर निघायचं आहे आणि लाईनअप मध्येच मैदानामध्ये जाताना उतरायचं आहे आणि सर्व खेळाडूंनी त्रिमूर्तीचे सर्व खेळाडू आपण खेळाडू कक्षामध्ये यायचं आहे याची नोंद घ्यायची आहे. खरंच अतिशय महागड षटक पाहायला भेटलं कुशल यांचा. तर या षटकामध्ये तब्बल 21 धावा आल्या आणि कुठे थोडासा विवेक ठाकूर यांचा संघ अडचणीमध्ये होता. त्या संघातना बाहेर काढण्याचं काम विवेक ठाकूर यांनी केलं आणि टोटल धावसंख्या झालेली आहे ती किती आल्या 65 धावा झाल्यात आणि 66 धावा काढायच्या आहेत. 66 धावा काढताना जर विचार केला तर समोरच्या टीम मध्ये एक आकाश ठाकूर सारखा वेगवान गोलंदाज आणि एक विवेक ठाकूर सारखा एक वेगवान गोलंदाज आहेत. म्हणजे कुठेतरी पारड खूप मोठा आहे म्हणायला काही हरकत नाही की 40-45 धावा मला वाटते मध्ये रोखण्याचं काम करायला पाहिजे होता त्रिमूर्ती वॉरियर्स संघाने. की गोलंदाजीचा भरणा असलेला हा संघ आहे. पाचव्या षटकामध्ये देखील सर त्या विवेक ठाकूरला एकही चेंडू खेळायला भेटला नाही. जर त्या षटकामध्ये जर चेंडू भेटले असते तर निश्चितच 50चा आकडा वैयक्तिक पार केला असता. काय याच खेळाडूंनी सतत 2 वर्ष मालिकावीर पटकावली का 3ऱ्या वर्षी देखील हाच खेळाडू आता पहिल्याच सामन्यामध्ये आपण पाहतोय की मालिकावीरच्या रेसमध्ये उतरलेला आहे. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर विराज यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. तसंच क्रांतिक जैनचा आतिश ठाकूर सुद्धा चांगली कामगिरी केलेली आहे. असे काही खेळाडू मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये असतील तर मॅन ऑफ द सिरीज साठी आपण तब्बल पाहणार आहोत की एक फ्रीज आहे यावर्षी की दरवर्षी सायकल असतोय. एक वर्ष LED TV होती पण यावर्षी उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांना वैयक्तिक सायकल बक्षीस आहे. त्यामुळे सिरीज साठी काहीतरी आगळा वेगळा बक्षीस आपण पाहणार आहोत.
हा 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 बोल ना. हा चालेल ओके काय वांधा नाही. तसं पण 2 दिवस सुट्टीच आहे. चालेल चालेल. शंभर टक्के तू शब्द दे मला. बाकी पण मी सांगतो निखिलला तयारी करा. सुट्टी आहे मंगळवारी. सोमवारी कर काहीतरी मी घालते. एकाच लाख रुपये ॲडव्हान्स देऊन काम तू चालू करायला घेऊया सोमवारी. म्हणजे कसा तो काम तू चालू करेल. चला लाईन अप मध्ये येताना पाहतोय आपण संघ पार्थ अँड गारवी स्पोर्ट्स. एक जबरदस्त बलाढ्य संघ पाहतोय. स्वतः ओनर राजू ठाकूर सुद्धा इथे खेळताना पाहायला भेटतील. एक आकाश ठाकूर सारखा खेळाडू, एक विवेक ठाकूर सारखा खेळाडू या संघामध्ये आहे. आणि त्यांचं जास्तीत जास्त नेतृत्व करण्याचं काम करत असेल ना तर तो प्रवीण ठाकूर असेल. पूर्ण ठाकूर यांचा परिवार पाहायला भेटतोय. केगाव मध्ये बहुतेक खेळाडू ठाकूर आणि पाटीलच आहेत. हे रिकामे बाटल्या ठेवा हा, फक्त भरून ठेवायला होते. यो कोण साधं इधर घेऊन आला डोक्यावर. टॉवेल आहे तो. राहुल नाही ना तो भैया. ऑक्सिजन घेतो ना तो. राकेश बोल. हो चालू झाली बॅटिंग चालू आहे आता. 66 मारले संदेश ताना. याला उतरलं जस्ट हो उतरलं. काय बोलतो मग कॉल देऊ का फोन देऊ काय निरोप द्यायचा आहे. हो चालेल चालेल हो. तर पाहतोय आपण सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना पाहतोय. एकीकडे असेल संदेश ठाकूर तर दुसरीकडे आहे सहासष्ट धावांचा लक्ष्य असणार आहे. सत्यम नाही नाव सत्यम ठाकूर. सत्यमच ठाकूर आहे. सत्यम. तर त्यांच्या समवेत पाहतोय सत्यम ठाकूर आणि संदेश ठाकूर. अशी सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना पाहतोय. गोलंदाज निश्चितच मला वाटते आकाशच्या हातामध्ये चेंडू असणार यात काय डाऊट नाही की गोलंदाजाचा भरणा असलेला हा संघ आहे. फलंदाजीचा जर विचार केला तर विवेक आणि आकाश हे महत्वाचे दोनच खेळाडू चांगले फलंदाजी करू शकतात. पण गोलंदाजीसाठी अतिशय सुरेख असं भरणं आहे. मंगे गेला तरी आठवण करते कामून येताना आणणार होता. काय मोठी आहे. हो जेवण तो जाम फास्ट है तो. बिर्याणी सांगितली कुंड्यावरनं का नाही का ती खाऊन तर बघ भारी आहे. कुंड्याशी आहे. बिस्मिल्ला पालखी झाली. बिस्मिल्ला मिळाली. बिस्मिल्ला. ए बाबू इकडे. ए भैयाला ए बाबू 5 लिंबू सरबत आणि 5. हा ये घेतली 10 मिनिटात पोहोचते. तर आपण पाहतोय की पहिल्या 6 षटकांचा सामना संपल्यानंतर दुसऱ्या 6 षटकांच्या सामन्याला सुरुवात होतोय. एक इनिंग संपली आणि दुसऱ्या इनिंग साठी आपण पाहतोय सत्यम ठाकूर सलामीला पाहतोय. तर त्यांच्या समेत पाहतोय कर्णधार स्वतः संदेश ठाकूर असतील नॉन स्ट्राईक वर. तर गोलंदाज असेल केगाव एक्सप्रेस ज्याच्याकडे पाहिलं जातं असा आकाश ठाकूर. 40,000 पॉइंट तब्बल बोली लागली होती. 50,000 पॉइंट मधना एका खेळाडूवर तब्बल 40,000 पॉइंट या विवेक ठाकूरने खर्च केले होते. त्याच गोलंदाजावर आपण विश्वास ठेवून प्रथमच गोलंदाजी दिलेली आहे कर्णधार विवेक ठाकूर यांनी. चांगली सुरुवात करावी लागेल त्रिमूर्ती वॉरियर्स संघाला. तशीच चांगली सुरुवात करायला लागेल पार्थ अँड गारवी स्पोर्ट्स संघाला. संघाला विजयी करायचा असेल तर चांगला खेळ खेळावा लागेल. पहिल्या फेरीत आजच्या दिवसातला हा दुसरा सामना चालू आहे. उजव्या हाताचा गोलंदाज आकाश. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. बाटली बाटली. हे भर ना बाटल्या भर.
इथं द्यायचं बरणीत ना घे पाणी बाबू संपलं. तो चांगला पाणी पहिला चेंडू अवांतर चेंडू पाहतोय आपण यष्टी रक्षक आपण संजय चव्हाणला पाहता. पुन्हा एकदा चांगला फटका मारलाय. किती धावा भेटतात बघू. प्रवीण ठाकूर धावतो बॉलाच्या खाली. एक धाव निश्चितच. दुसरे धावेचा प्रयत्न. दोन्ही धावा पूर्णपणे पार केलेले आहेत. 2 धावेने स्वतःचा खातं खोललाय आणि संघाला नेऊन ठेवलंय 3 या धावसंख्येवर. एक अनुभवी खेळाडू प्रवीण ठाकूरला पाहता या संघामध्ये खेळताना. एक राजू ठाकूर असतील, राजू पाटील. सुरेख चेंडू, वेगवान चेंडू. चेंडू काही सत्यम यांना समजत नाही. चेंडू निर्धाव जातोय. निर्धाव गेलेला चेंडू पकडण्याचं काम यष्टी रक्षक संजय चव्हाण करतात. तंबाखू नाही भेटेल कोणतरी बुद्धूकडे आहे ना. नाही मोठा नाही ते मॅन ऑफ द मॅच बारक्या नाही बारक्या पाहिजे ना. अरे बर्फच नाही पाणी नाही टाकलं तर कसा थंड. पुन्हा एकदा चांगला चेंडू. यॉर्कर चेंडू. जबरदस्त अस्त्र टाकतोय आकाश ठाकूर. एक जबरदस्त गोलंदाज आपल्या केगावला लाभलेला आहे. केगाव एक्सप्रेस या गोलंदाजाची ओळख आहे. एक शरीर यष्टी जर पाहिली ना तर एक खरंच अंगाला बारीकसा असा खेळाडू आपण पाहतोय आकाश. पूर्णपणे पकडून ठेवलेला आहे सत्यमेना. आणि या चेंडू गडी बाद होतोय. पहिला हादरा बसलेला आहे त्रिमूर्ती वॉरियर्स संघाला. डीजे तुझीच ना. दोन आहेत मयूर. आणि डाऊन रस काढेल काय तर त्याला पुन्हा एकदा आपण पाहतोय विनीत नवीन जाणारा खेळाडू. याच्या सुद्धा बॅटला काही चेंडू लागत नाही. मला वाटते संदेश ठाकूर यांना नॉन स्ट्राईक वर ठेवलेला आहे. षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये मला वाटते काही चेंडूंचा खेळ झालेला आहे. काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. चेंडू एक चेंडू बाकी आहे. पहिला चेंडू वाईट आला होता. सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहतोय. काय क्षेत्ररक्षण केलाय. तरी सुद्धा या चेंडूवर एक धाव येतोय. एक धावेने स्वतःचं खातं खोललं आणि संघाला नेऊन ठेवलंय ते 4 या धावसंख्येवर. एक गडीबाद 4 धावा. मी म्हटलं होतं की रुपेश ठाकूर यांच्या संघामध्ये गोलंदाजाचा भरणा आहे की त्रिमूर्ती वॉरियर्स संघाने जर तो विवेक ठाकूरचा झेल सोडला नसता ना तर 35 ते 40 धावांवर मला वाटते रोखला असता. आणि 35, 45, 40 धावाच या संघासाठी जास्तीत जास्त काढून द्यायला पाहिजे होत्या. तर कुठेतरी सामना चुरशीचा झाला असता. का या संघामध्ये गोलंदाज अतिशय बलाढ्य आहेत. 4 षटकचा जर विचार केला तर विवेक ठाकूरचे 2 षटक असतील आणि आकाश ठाकूरचे 2 षटक असतील. असे 4 षटक तर एकदम जबरदस्त आहेत या संघामध्ये. पण तेवढे चांगले फलंदाज देखील आहेत त्रिमूर्ती वॉरियर्स संघाकडे.
अजून देखील संदेश ठाकूरला काही मला वाटते चेंडू खेळण्याची संधी अजून सापडली नाही. पहिल्या षटकामध्ये एकही चेंडू आला नाही. दुसऱ्या चेंडूवर षटकामध्ये सुरुवातीलाच आपण पाहतोय विनीतला आता स्ट्राईकवर पाहतोय. नॉन स्ट्राईकवर संदेश मात्र सलामीला आलेला फलंदाज. पुन्हा एकदा आपण पाहतोय की स्वतः कर्णधार उजव्या हाताचा गोलंदाज विवेक ठाकूर यांच्या हातामध्ये चेंडू आहे. राईट मोर्देगेट मारा करणार आहे. स्लोवर चेंडू. एक धाव निश्चित. दुसरे धावेचा प्रयत्न करणार का? एक धाव झालेली आहे आणि एकच धाव घेतोय. मला वाटते चांगली फेकी केलेली आहे पाशी, सचिन पाशी. प्रथमच आपण पाहतोय की सलामीला आता आलेला फलंदाज स्ट्राईकवर येतोय. संदेश स्वतः कर्णधार आहे. चांगली खेळी करावी लागेल. चांगला फटका मारलाय. किती धावा भेटतात बघूया. प्रवीण ठाकूर चेंडूच्या पाठी धावतोय. चेंडू मात्र साथ देतोय आणि 2 धावा पूर्ण होतात. तिसरे धावेचा प्रयत्न चालू आहे पण फेकी चांगली आहे. तिसरी धाव काय घेताना दिसत नाही. फलंदाज संदेश 2 धावेने स्वतःचा खाता खोललाय आणि संघाला नेऊन ठेवलाय 7 या धावसंख्येवर. एक गडी बाद 7 धावा. पंच वॉर्निंग देतात. उचली घेणारा चेंडू गोलंदाजाला फर्स्ट वॉर्निंग भेटतोय. पुन्हा एकदा चांगला स्लोवर चेंडू पण तेवढा चांगला फटका मारलाय कर्णधार संदेश डीजे. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे ती 13. खरंच चांगली सुरुवात आता म्हणावी लागेल. पुन्हा एकदा चांगली. एक धाव निश्चित. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाणार का? आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव भेटतोय. धावसंख्या 14. या धावसंख्येवर 14 धावसंख्या झालेली आहे. जर विचार केला तर आपल्याला 11च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. 66 धावा करायच्या आहेत. म्हणजे 11च्या सरासरीने जो मला वाटचाल करायची आहे. पण पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या होत्या. पण दुसऱ्या षटकामध्ये चांगली कमबॅक करताना पाहतोय फलंदाज संदेश. सुरेख अशी गोलंदाजी आणि मला वाटते षटक संपलेलं आहे. पॉवर प्लेचे जे 2 षटक होते ते दोन्ही षटकांची समाप्ती झालेली आहे. आता उर्वरित राहिलेले 4 षटकांमध्ये मला वाटते विजयासाठी 53 धावांची आवश्यकता असेल. शेवटचा बॉल होता ना. 14 झालेले आहेत. माफ करा. 14 धावा म्हणजे आता मला वाटते उर्वरित 24 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि विजयासाठी 52 धावेची आवश्यकता असेल. 66 धावा काढायच्या आहेत म्हणजे 24 चेंडू आणि विजयासाठी 52 धावेची आवश्यकता. गोलंदाज मला वाटते 2 गोलंदाज सोडले ना तर तिसरा आणि चौथा गोलंदाजाची यांची मारामारी होणार आहे असं मला तरी वाटतोय. सचिन पाशी आहे. राजू आहे. तसे गोलंदाज आहेत. प्रवीण ठाकूर पण गोलंदाज आहे आणि प्रवीण ठाकूर गोलंदाजीला आला ना तर जयंत पाटील बाजारपूर हे तिकडे बँक ओपन करायला लगेच मोकलेच आहेत. पियुष ठाकूर आणि जयंत पाटील. प्रवीण ठाकूर वा असलेला प्रेम, प्रवीण ठाकूर वा असलेला त्यांचा खेळावर विश्वास, त्या विश्वासावर ते कुठेतरी मला वाटते पारितोषिक लावतात. त्यांनी झेल पकडला ना तरी पारितोषिक येईल प्रवीण ठाकूरने. 5-10 मिनिटात कॉल येईल जयंत पाटील यांचा का झेलसाठी सुद्धा पारितोषिक असेल. की या ग्राउंडचा विचार केला तर क्षेत्ररक्षकाची खरी कसरत आहे. आउटफील्ड खूप खराब आहे आणि आउटफील्ड खराब असल्यामुळे क्षेत्ररक्षकाला जास्त कसरत करावी लागतोय आणि तीच कसरत करताना आपण पाहतोय सर्व खेळाडू एक 50+ खेळाडू आहेत. प्रवीण चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. विवेक ठाकूर
सर्व सामने आपल्याला 6 षटकांचे खेळवायचे. सर्विंग गोलंदाज सचिन पाशी. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच सांगतात की हा अवांतर चेंडू आहे. अवांतर चेंडूने सुरुवात केलेली आहे सचिन यांनी. एक धाव भेटतोय. एक धाव येणं गरजेचे आहे. अवांतर असू नये तर बॅटच्या स्वरूपाने असू, धाव येणं गरजेचे असतील या त्रिमूर्ती वॉरियर्स संघाला, की सामना जिंकायचा आहे दोन्ही संघाला. पण खरी कसरत करावी लागेल या ग्राउंडवर. आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला. त्या चेंडूकडे जरा लक्ष द्या ऑलेंटर, आणि लगेचच चेंडू घेऊन यायचा आहे. स्वतः रोपेच चेंडू आणायला गेलेला आहे. चांगली कामगिरी करताना पाहतोय आपण. जरी आमचा पहिला सामना झाल्यानंतर राहिलेल्या उर्वरित सामन्यांसाठी मी व्हॉलेंटियरची भूमिका पार पाडताना पाहतो. काही खेळाडू खरंच खूप मेहनत घेतलेली आहे. पुन्हा एकदा चांगला फटका मारलाय. किती धाव भेटतात बघूया. चेंडू मला वाटते जमिनीला दान होणार आहे. एक धाव निश्चित. दुसरे धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील निश्चित झालेली आहे. फेकी थोडी आखूड होती पण चांगली मला वाटते चेंडू पकडलेला आहे सचिन यांनी. 2 धावा भेटतात. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकतोय. धावसंख्या झालेली ती एक गडी बाद 18 धावा. थोडीशी सरासरी आपण पाहिली तर कमी आहे, पण एका दुसरा षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा चांगला कमबॅक करताना पाहायला भेटेल त्रिमूर्ती वॉरियर्स संघ. जर चेंडू हा स्टंपला लागला असता तर गडी बाद झाला असता. त्याच्यामुळे ही धाव 100% आहे. ओव्हर थ्रोची धाव आहे की खेळाडू पुढे होता. संजय चव्हाणचा प्रयत्न चांगला होता. चेंडू स्टंपला लागला असताना तर निश्चितच गडी हा बाद झाला असता. पण एक धाव भेटतोय. एक धावेने मला स्ट्राईक चेंज झालेली आहे. षटकारवीर फलंदाज संदेश. पुन्हा एकदा पाहतोय सचिन यांना. चांगला चेंडू. चांगला प्रयत्न होता. चेंडू जर मारला असता यष्ट्यांवर तर पुन्हा एकदा विनीत मला वाटते बाद झाला असता. पण कोणत्याही प्रकारची रिस्क घेताना दिसत नाही, की त्यांना माहिती आहे एक एक धाव महत्वाची आहे. ओव्हर थ्रोच्या धावा देखील आम्हाला कुठेतरी पकडून ठेवावे लागतील. आमचा सामन्याला संघाला विजयी करायचा आहे, त्यासाठी ही चाललेली धडपड. पुन्हा एकदा झेल उडलाय प्रवीण ठाकूर. झेल चाली. एक धाव निश्चित. दुसरे धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. तीन षटक संपलेले आहेत. चला ड्रिंक घेऊन जायचं आहे. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू पाणी घेऊन जायचं आहे. स्कोर झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे ते 21. 3 षटक संपलेले 21 धावा झाल्यात. म्हणजे अजून देखील 45 धाव्यांची आवश्यकता असेल. आता सरासरी 11ची होती ती सरासरी 15ची आलेली आहे. पाणी घेऊन जायचं आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंना पाणी घेऊन जा. 12वा खेळाडू
खरंच 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या पाहतोय आपण एक गडी बाद 21 धावा. अजून देखील 45 धावांची आवश्यकता असेल उर्वरित 3 षटकांमध्ये. आणि 3 षटकांचा जर विचार केला तर त्यामध्ये 2 षटक असतील, एक आकाश पाटीलचा असेल आणि एक आकाश ठाकूर आणि विवेक ठाकूर यांचे असे 2 षटक बाकी असेल. म्हणजे पारड 100% वजन आहे त्रिमूर्ती वॉरियर्स संघाचं. गेला कुठे तो पोरगा जा नाही 60 ए भैया पुन्हा एकदा पाहतोय 4थ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात विनीत मात्र खूप चेंडू डॉट झालेला. आतापर्यंत खराब कामगिरी केलेली आहे विनीत यांनी. आणि संदेश यांना मला वाटते काय जास्त चेंडू काय खेळायला भेटलेच नाही. षटक चालू आहे ते 4थं. तर पहिला षटक पूर्णपणे संदेशला नॉन स्ट्राईकवरच ठेवला. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. काय वेग आहे चेंडूला, काय गोलंदाजी आहे. उचली घेणारे चेंडू जास्तीत जास्त पाहायला भेटले. खराब अवस्था करून ठेवलं ही त्रिमूर्ती वॉरियर्स संघाची. की म्हटलं होतं मी सुरुवातीला या संघाला 40 ते 45 धावामध्येच रोखायला पाहिजे, की या संघाकडे गोलंदाजीचा तोफखाना आहे. पुन्हा एकदा एक डिक्लेअर जातोय, एकच धाव भेटतोय. एक धावा येऊन मला वाटते काहीच होणार नाही. आपल्याला मोठे फटके मारावे लागतील. प्रत्येक षटकामध्ये 2 षटकार मारावे गरजेचं आहे. की 15ची सरासरी होती, पण सुरुवातीलाच पाहतोय आपण 3 चेंडूंचा खेळ संपलाय. फक्त एकच धाव आलेली आहे. 15च्या सरासरीने वाटचाल करायची ती उर्वरित राहिलेल्या 3 षटकामध्ये. आता सरासरी कुठेतरी वाढलेली आहे. पुन्हा एकदा बघा निर्धाव चेंडू, वारंवार चेंडू निर्धाव जातात. संदेश यांनाच काहीतरी चांगली कामगिरी करावी लागेल. मोठे फटके मारावे लागतील. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील 4थ्या षटकातले. दोन्ही चेंडूवर मोठे 2 फटके मारावे लागतील. 2 षटकार आले ना तर पुन्हा एकदा सामन्याला चुरस येणार आहे. एक धाव पहिल्या चेंडूवर. चांगली फेकी केलेली आहे क्षेत्ररक्षक भूषण. शेवटचा चेंडू मात्र मोठा फटका येतो का? आणि मला वाटते मोठा फटका आलेला, पण खूप उशीर केलेला आहे. पण काही हरकत नाही. अजून येणारे 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि विजयासाठी झालेले आहेत. आणि उर्वरित 12 चेंडू मध्ये 36 धावांची आवश्यकता असेल. 12-36 असं समीकरण आलं. सुरुवातीला 11च्या सरासरीने संघाला वाटचाल करायची होती. 3 षटक संपले त्यावेळी 15ची सरासरी आली आणि आता 2 षटक संपलेले आहेत आणि सरासरी आलेली आहे 18ची. म्हणजे 12 चेंडूंचा खेळचा बाकी असेल आणि 18च्या सरासरीने आता धावा काढावी लागते. 12 चेंडू मध्ये 6 मोठे षटकार मारावे लागतील. गोलंदाज पाहतोय आपण केगाव एक्सप्रेस, ज्याने पहिलं षटक फेकलं. तब्बल फक्त 4च धावा दिल्या होत्या आणि आता वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 5वं षटक घेऊन येतोय गोलंदाज आकाश. तर आपण पाहतोय सलामीला आलेला फलंदाज संदेश. जास्त काही चेंडू खेळण्यासाठी त्याला भेटलेले नाहीत 4 षटकांमध्ये, पण 5वा आणि 6वा षटक ज्यावेळी आता टाकायला येतील गोलंदाज त्यावेळी त्याला जास्तीत जास्त चेंडूंचा मारा करावा लागेल. की 12 चेंडू मध्ये तुम्हाला 6 मोठे फटके मारायचे सामना जिंकण्यासाठी. 36 धावा काढायच्या आहेत. तर पहिला सामना झाला, त्या सामन्याचा लगेचच नाणेफेकी आता करण्यासाठी
मी विनंती करतोय की मानकेश्वर चायकर संघाचा कर्णधार रेडी राहायचा आहे. यानंतर जिंकणाऱ्या सामन्यामधून लगेचच कर्णधार येऊन इथे नाणेफेकी केली जाईल. मला वाटते गॅप सिलेक्शन आहे. चौकार जाणार का? चांगली काय क्षेत्ररक्षण केलंय, चांगली फेकी केली. 2 धावा भेटतात. क्षेत्ररक्षण भूषण जबरदस्त अशी क्षेत्ररक्षण पाहतोय आणि चांगली मला वाटते रनिंग बिटवीन पाहायला भेटली दोन फलंदाजामध्ये. विनीत आणि संदेश 2 धावा येतात. अजून देखील विजयासाठी 11 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. 2 षटकार आलेले या 4 चेंडू मध्ये तर सामन्याचं पारड मला वाटते फिरू शकतो की शेवटला गोलंदाज हा नौका गोलंदाज असू शकतोय. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये जातोय. जबरदस्त गेली काल आमच्यासारखी झाली 2 बॉल 5 सेम तशीच चौका मारला एक काढली बघितली संदेश यांना चांगली कामगिरी करावी लागेल. एक एक धाव काढून काही होणार नाही. आपल्याला षटकार चौकार पाहिजेत. आकाश सारख्या मोठ्या गोलंदाजावर चौकार षटकार आले तर शेवटचा गोलंदाजाची पूर्णपणे हवा टाईट होणार आहे. चांगला चेंडू होता. या चेंडूवर असा वाटला होता की षटकार येतो की काय. चांगला प्रयत्न होता पण वेगवान गोलंदाज आहे. तेवढाच चांगले चांगले फास्ट मध्ये चेंडू टाकणारा हा गोलंदाज. कालचा कुठे आहे? कोणी काय काय दिलं ते लिहून ठेवा. एक वहीत लिहून ठेवा. हे असे कागदावर लिहून फायदा नाही. हे अच्छे आहे. एक वही घ्या 100 पेजेस. त्याच्यावर कोणी कोणी काय काय दिलं आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. आता मला वाटते सामना कुठेतरी एकतर्फे होताना दिसतोय. या चेंडूवर तरी मोठा फटका आला तरी अजून देखील लाचच्या गोलंदाजाची पूर्णपणे कसरत असणार आहे. मंगेश तुला पाहिजे मंगेश त्याला रुपयाला दे घे आणि लगे चेंडू आतमध्ये आहे. तुला कोण ते जेवले हे गेलं मग तू एक आण बघ एक धाव येतोय. कोल्डिंग दे पी देस कोणाला देस मी पिया बतूच खाली झालेला चेंडू आपण पाहतोय. खरंच जबरदस्त गोलंदाजी. 2 षटक फेकले आणि 2 षटक मध्ये फक्त आणि फक्त 8च धावा दिल्या आहेत आकाश यांनी आणि 1 गडी बाद केलेला आहे. आता शेवटचा षटक आणि जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता. पहिले जिंकले इंग्लंड लेट होतं 10:30 व्हायला पाहिजे. थोडा स्पीडअप करा चला. 2:15 वाजलेले आहेत. कालच्या सारखा उशीर नका करू. तर मानकेश्वर संघाचा कर्णधार चला येऊन थांबाचा इथे. कोणत्याही प्रकारचा आपल्याला वेळ दिला जाणार नाही. 6 षटकांचे सामने आपल्याला सर्व खेळवायचे आहेत आणि उद्या जे होणारे सामने आहेत ते त्या सर्व संघ नायकांनी आणि ओनरनी विनंती घ्यायची की तब्बल 10 वाजता आपले खेळाडूंना ग्राउंडवर पाठवायचा आहे. आपल्या सर्व खेळाडूंना ग्राउंडवर 10 वाजता घेऊन यायचं सर्व कर्णधारांनी. उद्या बरोबर 10 वाजता सामने सुरू होणार आहेत. तर चारी जे संघ आहेत उद्या खेळणारे त्यांनी बरोबर 10 वाजता मला वाटते ताबा घ्यायचा आहे मैदानाचा. हे नको सांग बस झाले. तू आणतोस कशाला बस झाले सांग. आता कोण पिणार आहे दे. आता नको आणू बस झालं. त्याला दूध कोल्डिंग पाहिजे. दूध कोल्डिंग सांग. लिंबू नको आणू. आणि भैया बस हो गया. लिंबू दे आपला एक दूध कोल्डिंग.
पहिला चेंडू फुलटा चेंडू होता. पहिल्या चेंडूवर जर षटकार आला असता तर थोडा गोलंदाज अडचणीमध्ये आला असता. पण पहिल्या चेंडूवर एक धाव येतोय आणि पूर्णपणे इरादा स्पष्ट झालेला आहे. आणि बघा षटकार. दीपू बोल. हॅलो हा दीपू. पुन्हा एकदा चांगला फटका मारलेला आहे. झेल उडलेला आहे. झेलच्या खाली खेळाडू धावतात पण कोणत्याही प्रकारची जास्त रिस्क घेऊ नका. आउटफील्ड खूप खराब आहे. दुखापत करून घेऊ नका. तर आता कुठेतरी एकतर्फे सामना होताना पाहतोय आपण. पहिला सामना झाला त्या सामन्यामध्ये मानकेश्वर स्ट्रायकर संघ हा विजयी झाला होता. तर दुसरा सामना आहे चालू सामना. त्याच्यामध्ये निश्चितच आपण पाहतोय की पार्थॅन गारवी स्पोर्ट्स संघ हा विजयी झालेला आहे. 99% तो विजयी झालेलाच आहे. चा चेंडू आहे. लतीश यांच्या वाटेला माटे शेवटचा चेंडू आलेला आहे. खरंच चांगला खेळाडू आहे हा. चला लाईनअप मध्ये बाहेर यायचा आणि सर्व खेळाडूंनी हस्तांदोलन करणं गरजेचं आहे. दोन्ही संघाला विनंती आहे आणि लगेचच नाणेफेकीसाठी यायचा आहे विवेक ठाकूर. 22 धावसंख्येने मला वाटतं संघ विजयी झालेला आहे. चला लाईनअप मध्ये बाहेर यायचा विवेक ठाकूर. लगेचच नाणेफेकीला यायचा. आपल्या 5 मिनिटाची विश्रांती असेल तर सामनावीरचा पारितोषिक देखील नो डाऊट खेळाडू ठरतोय विवेक ठाकूर.